अहो हळू बोल पटकन दार उघडेल कोणतरी. सांगा ना काय बोलायचंय ते. काय सांगायचं मला आठवत नाही हो. कर्म माझं. अगं तुला 10 वेळा सांगितलं की आमच्या घरी पेस्ट कंट्रोल आहे असं सांगायचं. आणि जरा आत्मविश्वासानं बोल. आपण काय बोलतो ते त्यांना खरं वाटलं पाहिजे. तेच तर ना. आता तेच तर म्हणजे काय. मला नाही आहे नाटक जमत हो करायला. तू चुप्प बैस. आता मीच सांगतो. आमच्या घरी कीटकनाशक फवारणी करण्याचा मनसुबा असल्यामुळे 2 दिवस आम्ही तुमच्याकडे राहण्यासाठी येण्याचे प्रयोजन केले आहे. बापरे किती कठीण मराठी आहे होय. तेच तर सांगतोय. चांगलं सांगतोय आमच्याकडे पेस्ट कंट्रोल आहे असं सांगत नाही. नाही हे नाटक बिटक नाही मला जमत आहे. हे नाटक वगैरे काही नाहीये. जे आहे ते आहे. काका काय 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 झालं काय. अगं बघ ना मला नाही जमत काही. काय सांगतायत ते बोलायला. बघ हिला काहीही जमत नाहीये. काकू काय झालं काय प्रॉब्लेम आहे. अगं किती कठीण बोलायला सांगताय. काय तर म्हणे आमच्या घरी कीटकनाशक फवारणी आहे. नाही जमत ग मला. बघ हिला जमत नाहीये मी सांगितलंय. हो जमेल काका. तुम्ही कशाला त्यांना टेन्शन देताय. आणि सोपं सांगा ना. आणि उगीच काहीतरी नाटकी बोलायला सांगू नका. सोपं बोलायचं साधं बोलायचं. नाटकी बोलायला सांगितलं ना की अवघड होतं. आणि हे पा काका जर समजा नसेल जमत काकूंना तर तुम्ही जबाबदारी घ्या ना. तुम्ही बोला सगळं. ठीक आहे. ठीक आहे. तू सांगतेस म्हणून सगळी जबाबदारी मी घेतली. झालं तर मग आता हे बा असं करा. न म्हणता एकदा बोला. ऐका आता ते दारू उघडतील. हा आणि मग तुम्ही त्यांना उत्तर द्यायचं. पळाली. अरे महाजनी काका काकू तुम्ही बोला ना. काय बोलू. सामान घेऊन आलात. कुठे बाहेरगावी चाललात का. काय म्हणजे सोबत आपलं ते घरामध्ये ते घाण जळमट नाही रे. जळमट नाही आपलं ते म्हणजे आपलं ते हे मंजन. नाही काका मला काही कळत नाही. काकू काय झालंय सांगताय का. नीट सांगा ना. नीट सांगा ना. अरे हे काय काकू तुम्ही कुठे निघालायत का. नाही ग तुझ्याकडेच आलोय आम्ही. म्हणजे नाही म्हणजे मला कळलं नाही काय झालंय. झालं काय नाही. काय झालं माहितीये का आमच्या घरात खूप घाण झाली होती. खूप कचरा. अगं झुरळं केवढी झाली होती. शेवटी मी यंदा मागे लागून म्हणलं आता पेस्ट कंट्रोल तरी करून घ्या. मग ठरवलं एकदाच पेस्ट कंट्रोल करायचं. झाले ग बाई तयार. म्हणजे आता राहायचं कुठे. पेस्ट कंट्रोल केल्यावर कसं घरात राहणार आम्ही. म्हणजे राधिकाच्या घरी जाऊ. राधिकाच्या घरी ती शनाय आहे. म्हटलं तिथे कसं जायचं. मग म्हटलं तुझ्याकडे जाऊ 2 दिवस राहायला. चालेल ना तुला. अरे वा 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 वा. मस्त मस्त एकदम मस्त. छान छान बोलली. अगदी खूप छान. आणि सुबोधाने काय नाही 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. म्हणजे आम्ही 2 दिवस राहायला आलो तर चालेल ना. म्हणजे हे बघ फॉर्मॅलिटी म्हणून विचारतो की नाही. त्यांना बोलू द्या ना जरा. नुसती बडबड मगाची बोलायचं. अरे नाही या ना तुम्ही. तुम्ही खरंच इथे राहणार आजोबा. हो चालेल ना. हो वाव मज्जा. आई राहू दे ना त्यांना. अगं हो मी नाही म्हटलंच नाहीये. मी म्हटलं ना काय उगाचच संकोच करते. काकू ठीक आहे. या ना या. चल. मी घेतो. ये नाही. बसा ना बस. नाही म्हणजे तसा आमचा काहीही त्रास होणार नाही. मी काय या इथे खाली सुद्धा झोपेन. काय ग तुला चालेल ना. अरे नाही तुम्ही इकडे नका झोपू. तुम्ही नेहाच्या खोलीत झोपा. अरे नाही रे बाबा. अरे नाही काकू हे बा खूप थंडी आहे आणि तुमचे गुडघे दुखतात. तुम्ही नेहाच्या खोलीत झोपा. नेहा चालेल ना बाळ तुला. हो चालेल. बरं मी चहा ठेवते. अगं तू बस. मी करते चल. असू दे मी करते चहा. ये आजी आजोबा माझ्या खोलीत झोपणार. सनाया बर्फ आण ना ग. सनाया
अरे हॅलो हॅलो, गुरुनाथ आहे का? गॅरी आहे इकडे. कोण बोलताय? कोण काय, मी मालक बोलतोय. मालक? कोण मालक? महत्वाचा फोन आहे ना यार. मालक कोण? मालक म्हणजे आमच्या कंपनीत एक वर्कर आहे, त्याला आम्ही मालक म्हणतो. का मालक म्हणता? मालक म्हणजे आता मी कसं तुला हे म्हणतो ना, बच्चा म्हणतो, तसं कुणी अरे कसं आहे सरकार म्हणतात ना, अरे कसा आहे भाई, तसं अरे कसा आहे मालक, असं त्याला मालक म्हणतो. ओके, पण मग तो तुला गुरुनाथ का म्हणतो? नाही आता काय सगळे प्रश्न विचार, मला बोलू दे ना, फोन चालू यार, एक मिनिट प्लीज. ना हॅलो मालक. अरे अरे गुरुनाथ, आहेस कुठे तू? काय काय मालक, काय म्हणताय, काय म्हणतोस? अरे वा, डायरेक्ट अरे तू रे, बरा आहेस ना? ती पोरगी बरोबर आहे म्हणून जरा स्टाईल मारतोस. अरे नाही ते काय झालं, ते जरा डोळ्यात हे गेलं ना, मसाला गेला म्हणून, म्हणजे जरा डोळे थोडे त्रास होत होता, आल्यासारखे झाले डोळे, म्हणून थोडं जरा प्रॉब्लेम झाला. हा अरे पण मग गाडी चालवशील ना? पण हा हा हो हो, गाडी चालवतो ना, गाडीला काही प्रॉब्लेम, गाडी चालू शकतो. बाय. काय तू गाडी चालवणार आहेस? तू ऑफिसला जाऊन गाडी चालवतोस गॅरी? हे आपलं उदाहरण दिलं की गाडी सुद्धा चालू शकेल, इतकं आता बरं वाटतंय मला, डोळे सुद्धा हे होत, ते सगळे सोडते. हे तू बघ तुझ्यासाठी काय आणलंय. काय आहे? गिफ्ट आहे, गिफ्ट. हे बघ, गिफ्ट. वाव, सोन्याचा नेकलेस. सोन्याचा नेकलेस गॅरी? थोडा महाग यार गॅरी, त्यापेक्षा तुम्हाला पैसे द्यायचेस ना. शनाया असं काय करते, सोन्याचं नेकलेस बघून तुला छान नाही वाटलं? नाही, इट्स नाईस अँड आय एम रिअली थँकफुल. सो थँक्यू, आय लव्ह यू. पण नेक्स्ट टाइम तुम्हाला कॅश दे ना, म्हणजे मग मी फ्रेंड्सना पार्टी द्यायचं प्लॅन केलंय ना, तर मग ते होईल ना. मी तुला सांगितलं होतं मला पैसे हवेत. जरा बर्फ संपलाय, आणतेस का बर्फ? ती काही करा, हिला आपलं पैसेच हवेत. कुठून हवं पैसे? एवढं सोन्याचा नेकलेस दिला तरी पैसे पाहिजे, पैसे. तर हे असं झालं सगळं. पण आज फायनली काका काकू रेवतीकडे राहायला गेले. बरं झालं बाई, देव पावला पावर. आता रेवती आणि गुप्तेमध्ये जे काही भांडण आहे ना, ते मिटण्याची आशा जरा वाढली नाही ग. हो, हे दोघ जण तसा प्रयत्न नक्की करतील. हो, ते तर करतील. गुप्ते तसे साधे आहेत नाही, ते काही वादगीत घालणार नाही. रेवतीची भीती वाटते बाई, एकदा का डोक्यामध्ये राग घेतला का नाही की खूप दिवस तसंच राहते, मग जात नाही. नाही, दोघही ना तसे चांगले स्वभावाने, मनानं निर्मळ आहेत. हो ते आहे ग, पण डोक्यामध्ये राग घेतला मग का करते तू, है ना? हे तुला माहित नाही राधिका, आमचे हे पण असत होते बरं, एकदम तापट रेवती सारखे. आपले बाबा तर मग का? पण तुमच्यामध्ये ही एवढी भांडण होत नसतील ना? माझ्यासोबत नाही, असं किडूक मिडूक व्हायचे बरं, पण मीच नेहमी नमतं घ्यायचं. हे नाही काही, पण झालं मग काही दिवस झाल्यानंतर मग यायनं यांची चूक कळायची, मग यायचे बोलायला. आणि मग मध्यस्थी करायला सासूबाई होत्या का नाही, जशी मी आहे तुमच्या सोबत तस. पण आपलं गुरुच काही ठिकाणावर नाही, तर मग का कोणाला सांगायचं? जाऊ दे बाई, गुप्तेंचं आणि रेवतीचं तरी सगळं मार्गी लागू दे म्हणजे झालं आहे ना. आई काळजी नका करू, यांच्यात नक्की पॅचअप होईल. हा ना, होईलच का. तुम्हाला कळत नाही बाई, इतकी दिवस आपण बोलत आहोत, पण नेमकं झालं का त्यांच्यामध्ये? आई खरं तर मलाही नीटच माहिती नाहीये, पण कधी कधी काय होतं की गोष्ट अगदी छोटी असते, पण उगाच वाद वाढत जातो. पण जाऊ दे, महाजनी काका काकू गेलेत का नाही, बास होईन सगळं नीट. आणि तू आहेत की त्याच्या पाठीशी? खरं बाई राधिका, खूप विचार करते बरं त्याचा. आई एखाद्याला आपलं मानलं ना, तर त्याचे प्रॉब्लेमही आपलेच होऊन जातात ना. हो ना, तुला तर सगळेच आपले वाटते. आता पहा बरं, कोण कुठे नाना नानी, महाजनी काका काकू सगळे आपले शेजारी आहेत, आपापल्या घरामध्ये सुखी आहेत. पण तू सगळ्यांना एकत्र आणलंस एका कुटुंबासारखं. सगळ्यांना जोडायचं असं तुम्हीच सांगितलं होतं ना.
तेच तर वागून राहिले मी. आणि मला खात्री आहे आपला अथर्वही यापुढे असंच वागेल. अथर्व का करेल का नाही मग काही माहित नाही बरं, पण प्यार की सून मला मिळाली बस मी मात्र भाग्यवान आहे. होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल आणि त्याचं आयुष्यही मार्गी लागेल. तुला यश मिळेल. ओ आय सी, हा आहे का तुझा प्लॅन? अच्छा. नेहा अगं तू ड्रॉइंग बुक विसरली होतीस. अरे मी ठेवतो ना, राहू दे, ठेव ठेव ठेव. आणि हे बघ, ते दूध सगळं संपवायचंय. हा, दुपारी तू आलीस ना की तुला गरम गरम आमटी भात करून खायला घालीन बघ. आणि पापड पण. हो, तो सुद्धा. बरं काकू, मी कुकर लावून ठेवलाय. बाकीचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, होईल सगळं. अगं तू नको काळजी करूस, मी आहे ना आता. रेवती तू काही खाल्लंस का? हो खाल्लं मी. बरं काका, मी पण निघतो, मला एका ठिकाणी भेटायला जायचंय. आता तू कुठे चाललायस? एक काम आहे एके ठिकाणी भेटायचंय, त्या संदर्भात. दुपारी जेवायला घरी ये. हा, हो हो. बरं काकू, संध्याकाळी मी आल्यानंतर स्वयंपाकाचं बघेन, तुम्ही उगाच दगदग करू नका. रेवती तू त्याची काही काळजी करू नकोस, मी आहे ना आता घरात, मी बघीन सगळं. आणि तू तिची काळजी कशाला करतेस? तू ऑफिस मधनं येताना दमून येतेस आणि आम्ही इथे असेपर्यंत दोघांनी काहीही काम करायचं नाही. आलं लक्षात? आणि सुबोध, अरे मला ते वॉशिंग मशीन कसं लावायचं सांग ना. नाही नाही काका, तुम्ही माझ्याकडे द्या, मी आल्यावर लावेन ते. तर सांग ना कपडे कसे लावायचे, मी लावतो ना. काका मला खरंच कसं तरी वाटतंय हो, म्हणजे तुम्ही आमच्याकडे राहायला आलात आणि असं कामं वगैरे. रेवती, आम्हाला परक मानतेस का? जाऊ का आम्ही? ओ नाही नाही, तसं नाही, पण चला मी येतो काका, आणि नेहा यायच्या आधीच येईल. तू नेहाची काळजी करू नकोस. अरे आमची पण नातच आहे ना ती, आम्हाला काहीतरी करू देत ना तिचं, नाहीतरी आम्ही कधी करणार सांग. हो ना, आणि आमचा मुलगा असतो परदेशात. काका परत कशाला ते विषय आता. हा चला मी निघतो. हो मीही निघते आता. हो, अरे पण कुठे जात आहे? मी ऑफिसला, सांताक्रूजला. आणि तू रे? मी बँड्राला चाललो. अरे मग तिला का नाही सोडत? दोघं एकत्र का नाही जात? नको, मी जाईन. अरे असं कसं? येईल ना तो, जा जा, तो दोघांनी एकत्र जा. सुबोध, सोडशील ना तिला? अगं सोडशील ना म्हणजे काय? सोडेलच तो, आणि तू त्यांच्या मध्ये मध्ये बोलू नको ग. जा जा सुबोध, जा, दोघ जण जा. हा चला, निघा निघा निघा, आम्ही आहोत तिथं नेहाकडे बघायला. चला या 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 या. हा या. चला, सोडायचं ना तुला? नको, मी जाईन. मला कोणावर अवलंबून राहायला आवडत नाही. घरी काका काकूंसमोर बोलायला नको म्हणून काही म्हटलं नाही. मी जाईन माझी. तर मम्मा, रेवतीकडे राधिकाने महाजनी काका काकूंना असं खोटं बोलून पाठवलंय की त्यांच्याकडे पेस्ट कंट्रोल आहे म्हणून. का? अगं त्यांचा पॅचअप करायला. ओ, पॅचअप साठी. पण यार मम्मा, मला सांग, मला कळलं नाही, हे ओल्डीज तिकडे जाऊन काय पॅचअप करणार यार? ते त्यांचं त्यांना बघू देत ग. आपण आता आपला प्लॅन ठरवूया. प्लॅन? प्लॅन आहे? काय प्लॅन आहे? हे राधिकाचा प्लॅन कसा उधळून लावता येईल तो प्लॅन. व्हॉट इज उधळून? शनू बेबी, अगं म्हणजे राधिकाचा प्लॅन कसा फ्लॉप करता येईल ते आपल्याला बघायचंय. ओ, व्हॉट अ गुड आयडिया मम्मा. काय प्लॅन आहे? नाही, एक मिनिट, तू काही करू नकोस. जे काय करायचं ना ते मी करते. तू फक्त तिथे काय काय घडतं त्या सगळ्या बातम्या मला दे. ओके? हा, डन. निशंक, तुमचा पण हिशोब मला चुकता करायचंय. खूप राधिका करता ना. आता बघा, रेवती आणि गुप्तेंसोबत तुमचं रिलेशन मी कसं बिघडवते ते. वाव मॅम, सो एक्साइटेड. तू नक्की काय करणार आहे सांग ना मला पण. सगळ्यात आधी मी तिला जाऊन भेटणार. कोणाला?
मीच पुरून उरले या वेळेला. असून दे होतं असं. यांचं कसं झालं माहितीये राधिका, नाटकात एंट्री घ्यायच्या वेळेला अशी हिंमत होती आणि एंट्री घ्यायची वेळ आली ना तेव्हा गडबडले. पण काकू तुम्ही खरंच खूप छान सांभाळून घेतलं तर. अगं मग काय करणार, सुबोध आणि रेवतीला संशय आला असताना आम्ही खोटं बोलतोय ते. हे मात्र खरं, काय ऍक्टिंग केलं हिनं माहितीये, जणू काय आमच्या घरी खरोखरच पेस्ट कंट्रोल आहे. हो ना काय सुंदर बोलली ही. नाही तर तुम्ही. काकू बास आता पुरे. तसं नाही ग, अति उत्साहात सगळं फिसकटवलं असतं यांनी. ठीक आहे होता है कभी कभी ऐसा, पण प्लॅन तर सक्सेसफुल झाला की नाही. आता तुम्ही दोघं जण इथे असेपर्यंत यांच्यामध्ये पॅचअप व्हावं म्हणजे झालं. अगं राधिका, त्याची सुरुवात आधीपासूनच झाली आहे. म्हणजे काय झालं, आज रेवतीला जायचं होतं सांताक्रूजला आणि सुबोधला जायचं होतं मांद्र्याला. दोघांना एकत्रच पाठवून दिलं. वा, हे तर एकदम बढिया झालं. त्या निमित्तानं दोघांच्यात संवाद तरी होईल ना. होणार. थिंक पॉझिटिव्ह, सगळं ठीक होणार. पण तुम्ही दोघांनी कमाल केली ना. अगं हा स्वार्थातून परमार्थ साधलाय. म्हणजे कसं आहे, आम्हालाही मुलगा, सून आणि नातीचं सुख मिळतंय आणि या दोघांनाही एकत्र आणण्याचं काम सफल होईल. आणि नेहा तर इतकी खुश आहे म्हणून तुला सांगतो. वा, म्हणजे घरातलं वातावरण नक्की छान होणार. तुम्ही दोघं जण आतापर्यंत जसे पॉझिटिव्ह आहात ना तसेच राहा. हो, काही काळजी करू नकोस. मला तर आता खात्री वाटून राहील या दोघांमध्ये पॅचअप होणार. मॅम, ही उद्याच्या शोची फाईल आहे, जरा बघता का? विनय, उद्याचं शेड्यूल झालंय का बघून. ओके मॅम. हाय हाय, हाव यू. तुम्ही इथे काय करता? ऍक्च्युली काल इथे शनू बेबी येऊन गेली आणि सगळा गोंधळ घालून गेला. नाही, गोंधळ तुझा झालाय. ती ऍक्च्युली तिला काहीतरी म्हणजे तुला सांगायचं होतं ते तुला तू ऐकूनच घेतलं नाहीस. ऐकली ना, मुक्ताफळं ऐकली तिची. ती मुक्ताफळं नव्हती. शनू बेबी तुझी आणि तुझ्या नवऱ्याची मदत करायला आली होती, पण तू तिला बोलायची संधीच दिली नाही. त्यासाठी इथे आली नव्हती ती, मुद्दाम इथे आली. मुद्दाम? पण मला तर असं कळलं की तिला राधिकाने एक मिनिट, राधिकाचं नाव घ्यायची गरज नाही, कारण शनायाला राधिकाने इथे पाठवलेलं नाही मला माहिती. ओके, मग महाजनी काका काकूना तुझ्या घरी पण माझ्या शनू बेबीनेच पाठवलं असेल. म्हणजे विश्वास नाही बसत ना, पण हेच खरंय. हे राधिकाचं प्लॅनिंग आहे, महाजनी काका काकूना तुझ्या घरी पाठवायचं. नाही म्हणजे त्यांच्या घरी पेस्ट कंट्रोल वगैरे काही सुरू नाहीये. तुला खोटं वाटतं तर घरी जाऊन चेक कर ना. आम्ही बघून घेऊ आमचं काय. ओके फाईन. आणखीन एक, थोडंसं ना जगाच्या पलीकडे बघायला शिक. दृष्टिकोन बदले, मग कळेल तुला राधिका काय करते ते. प्रत्येक वेळेला माझी शनू बेबी चुकीची नसते. तू आता घरी जा आणि बघ ना, मग कळेल तुझी मैत्रीण किती खरी आहे ती. मला तुला एक इम्पॉर्टंट न्यूज द्यायची. काय झालं आता? त्या रेवतीने खूप इन्सल्ट केला होता ना माझा. आता बघ तिची कशी वाट लागते ते. म्हणजे मी आता मम्माला फोन केला होता आणि मी मम्माला फोन करून हे सांगितलं की राधिकाने रेवतीच्या घरी महाजनी काका आणि काकूंना राहायला पाठवलंय, असं सांगून की त्यांच्याकडे पेस्ट कंट्रोलचं काम आहे. पण घरी पेस्ट कंट्रोलचं काम नाहीच आहे, ते खोटं आहे. सो हे रिझन मी मम्माला सांगितलं. मम्मा म्हणजे मी आत्ता जाऊन रेवतीच्याकडे हे जाऊन सांगते. आणि मग आता ते रेवतीला माहिती आहे. ते ठीक आहे, पण तुला कसं कळलं? ते आता गुड फॉर नथिंग आणि ऑरेंज सासू बोलत होते त्यामुळे मला कळलं. मज्जा येणार आहे आता, खूप सॉलिड ड्रामा होणार आहे तिच्याकडे. एक तर शांत हो तू. ओके, आय कॅन सी युअर एक्साइटमेंट, पण तू जरा शांत हो, कारण आपण नको ना या भानगडीत पडूया. ऐक ना, माझं म्हणणं काय आहे, आपल्याला प्रॉब्लेम्स कमी आहेत का, तर आपण कशाला इतरांच्या भानगडीत पडायचं. यार किती बोरिंग आहेस यार तू. तुला काहीच एक्साइटमेंट नाहीये का? तू कधीच काहीच करत नाही. सगळे प्रॉब्लेम्स माझ्यावर येतात आणि मी एकटीच ते टॉलरेट करते.
आणि गुड फॉर नथिंग एवढं सगळं करते, तिला कोणी काही बोलत नाही ते? तर कारण आपलं ठरलंय ना 2 महिने सगळं सहन करायचं शनाया. ऐक ना, नको ना या भानगडीत पडू, आपलं आपलं बघू ना आपण. नाही यार गॅरी, हे बघ आता प्लॅन ठरलाय आणि प्लॅन प्रमाणे सगळं होतंय. ओके, राधिकाचं सिक्रेट फिल आउट झालंय आणि रेवती इज कमिंग होम. बाप्पा, रेवती घरी आली तर नाही, त्या शन्याला नंतर बघते, आधी रेवतीला थांबवायला हवं.